तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश आलंय। नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेले मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन परभणीच्या दिशेने निघालेत। जल्लोष साजरा करत मराठा आंदोलक आपापल्या गावाच्या दिशेने निघालेत। तर आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये असलेले हे सर्व आंदोलक आता आपापल्या गावी निघालेले आहेत। विजयाचा गुलाल उधळत हे सर्व आंदोलक आता निघाले। आज उपोषणाचा 5वा दिवस होता आणि या लढ्याला अखेर यश आलं आणि त्यानंतर हा आनंद आपण पाहतोय। आम्हाला हे आरक्षण भेटल्यामुळे खूप आनंद झालेला आहे जरांगे पाटलामुळे। त्याच्यामुळे आम्ही परभणीहून ट्रॅक्टर इकडे आणलेला आहे। किती जण तुम्ही सोबत आलतात? आम्ही 40 जण आलेलो आहेत। आरक्षणाचा फायदा आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकारण, नोकरी या सर्व गोष्टीत होणार आहे। सर्वमध्ये समजा सध्या करतो काय? सध्या मी 12वी झालेली पास आहे। मी पोलीस भरती करतो। काय वाटतं पोलीस होशील तू? हां, होणारच। जरांगे पाटलाचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी, आता फिक्स होणार। इथून जाताना आनंद आहे आम्हाला। खेडेगावात जल्लोष चालू आहे आमच्या। परभणी इथं खूपच जास्त आहे आमच्या खेडे 2700 मतदान आहे आमच्या गावचं। त्या गावात सध्या जल्लोष चालू आहे। आनंदाचं वातावरण आहे सध्या खूप जास्त, गणपतीपेक्षा जास्त।